आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। पूर्णा शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभा संपन्न। वदंत डॉक्टर उपगुप्त महातेरो कार्याध्यक्ष अखिल भारतीय बिजू संघ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले। या प्रसंगी सर्वप्रथम बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याजवळील धम्मध्वजाचे अर्ध्यावर ध्वजारोहण करून अभिवादन करण्यात आले। डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक तथा बौद्ध विहार समिती व भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने बौद्ध विहार येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे अभिवादन रॅली काढण्यात आली। ही रॅली प्रमुख मार्गाने बसवेश्वर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरामध्ये रॅलीचे रूपांतर सभेमध्ये करण्यात आले। या सभेच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हा सचिव तुकारामजी डगे हे होते, तर प्रमुख उपस्थितीमध्ये बनते संघरत्न श्यामराव जोगदंड, टिपाई नेते प्रकाशदादा कांबळे, उत्तम खंदारे, अनिल खरकखराटे, दादाराव पंडित, हर्षवर्धन गायकवाड, मिलिंद कांबळे, मधुकर गायकवाड, डीझेड कांबळे, भगवान गायकवाड, बरीराम खारे, शिवाजी थोरात, गंगाधर कांबळे, वामन काळे, हरिभाऊ हनुमंते, बीबी वाघमारे, हिरामानंद जोंधळे, यादव भवरे, ज्ञानोबा जोंधळे, गौतम वाघमारे, सोपान ढगे, केशव जोंधळे, बीजी रणवीर, मुकुंद पाटील, विजय जोंधळे, अशोक कांबळे, सुनील गायकवाड, भीमा वावळे, सुनील मगल, बालाप्रसाद कुरे, टी.एम. बागुल, टी.एन. आडेकर, गंगाधर काळे, पी.आर. बोधक, उत्तम ढबाले, भगवान मोरे, संदीप जोंधळे, विजय खंडागळे, सूरज जोंधळे, किशोर ठाकरगे, त्र्यंबक कांबळे, अमृत कराळे, उमेश बारहाटे, राजू ससाने, प्रमोद निकाळजे, संदीप जोगदंड, समता सैनिक दलाचे मेजर विश्वनाथ कांबळे सह निरंजना महिला मंडळ, रोहिणी महिला मंडळ, आम्रपाली महिला मंडळ, विशाखा महिला मंडळ, तक्षशिला महिला मंडळ, माता रमाई महिला मंडळ, वैशाली महिला मंडळ, माता भीमाई महिला मंडळ, लुंबिनी महिला मंडळ, सुजाता महिला मंडळ, वयोवृद्ध बालक बालिका उपासक उपासिका मोठ्या संख्येने यावेळेस उपस्थित होते। या प्रसंगी प्रकाशदादा कांबळे यांनी तुकारामजी डगे, उत्तम भया खंदारे, दाराव पंडित, हर्षवर्धन गायकवाड, सुनील मगरे अभिवादन सभेमध्ये आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रम सूत्रसंचालन श्रीकांत हिवाळी सर यांनी केले, तर बनते संघरत्न आम्रवन यांनी शरणती गाथा घेऊन कार्यक्रम सांगितले। पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज, निर्भीड, निपक्ष वृत्तवाहिनी। पूर्णा या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचा 68वा महापरिनिर्वाण दिन या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी सर्वानुमते भारतीय बौद्ध महासभा, बौद्ध विहार समिती, पूर्णेतील सर्व महिला मंडळे यांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी आज अभिवादन करण्यात आलं। दरवर्षाप्रमाणे याही वर्षी सर्व बौद्ध उपासक आणि उपासिका, सर्व महिला मंडळ या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले होते। आजचा हा कार्यक्रम म्हणजे बौद्ध बांधवांसाठी हा दुःखद कार्यक्रम आहे, दुःखाचा कार्यक्रम आहे। तेव्हा आजच्या दिनी सर्व बौद्ध उपासक आणि उपासिक यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे आपल्यावर अत्यंत जे उपकार आहेत त्या उपकाराची जाणीव ठेवून निदान आजच्या दिवशी तरी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायला पाहिजे। असंख्य बांधव हे चैत्यभूमी मुंबई या ठिकाणी लाखो बांधव त्या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी ते जात असतात आणि अभिवादन करून त्या ठिकाणाहून पुस्तकं आणतात, त्यांच्या विचारांचं अनुसरण करतात। त्याच पद्धतीनं आपण सुद्धा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत त्या विचारांचं अनुसरण करणं अत्यंत आवश्यक आहे। आज जी आपली अवस्था झालेली आहे, तरुणांची जी अवस्था झालेली आहे, तरुण हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारापासून थोडासा दूर चाललेला आहे। म्हणून माझ्या तरुणांना असं सांगणं आहे की तरुणांनी बाबासाहेबांचा जो विचार आहे, त्यांचं जे राहणीमान आहे ते राहणीमान कशा पद्धतीचं होतं
म्हणजे त्यांची वेशभूषा केसभूषा याचा त्यांनी आदर्श घेऊन तशा पद्धतीनं जे आपले केसभूषा जी आहेत लांब लांब केस न ठेवता, दाढ्या न वाढवता किंवा विचित्र अशा प्रकारची वेशभूषा केसभूषा न करता आदर्श अशा प्रकारचं आपलं व्यक्तिमत्व जे आहे त्यांनी सिद्ध करून दाखवलं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला जो तरुण वर्ग आहे त्या तरुण वर्गाने जास्तीत जास्त शिक्षण घेऊन समाजापुढे आलं पाहिजे. आणि शिक्षण घेतल्याच्या नंतर उच्च पदावर आरूढ होऊन, शासकीय सेवामध्ये आरूढ होऊन केवळ आपलं घरदार मुलं बाळं याच्याकडे न पाहता समाजाकडे सुद्धा, सामाजिक कार्यामध्ये सुद्धा, धार्मिक कार्यामध्ये सुद्धा त्यांनी बाबासाहेबांच्या विचारानुसार भारतीय बौद्ध महासभेचे जे विचार आहेत त्या विचारांनुसार त्यांनी काय केलं पाहिजे, अनुसरण केलं पाहिजे. त्यानुसार आपल्या धम्मकार्याचा गाडा त्यांनी पुढे नेला पाहिजे. आणि बाबासाहेबांच्या विचारानुसार जर आपण अशा पद्धतीनं पुढं गेलो तरच आपलं भलं होणार आहे. आणि बाबासाहेबांच्या विचारांना जर आपण अनुसरलं नाही, बाबासाहेबांच्या विचारापासून आपण दूर गेलो तर जे पूर्वीचे जे दिवस आहेत ते पूर्वीचे दिवस यायला वेळ लागणार नाही. कारण शत्रू हा अगदी आपल्यावर टकून बसलेला आहे. पूर्वी म्हटलं जायचं की रात्र ही वैऱ्याची आहे, परंतु आजचा दिवससुद्धा आपल्यासाठी हा वैऱ्याचा होत आहे. आणि या मनोवादी विचारांनी तशा पद्धतीनं आजचा हा दिवस आपल्यासाठी आणलेला आहे. याचं आपण सर्वांनी भान ठेवलं पाहिजे. आणि बाबासाहेबांच्या विचारानुसार अनुसरण करून, बाबासाहेबांच्या विचारांचं अनुसरण करून राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये आपलं पाऊल पुढे पुढे नेलं पाहिजे. तरीच आज आपण बाबासाहेबांच्या विचारानुसार जर अनुसरण केलं आणि त्यांच्या विचारानुसार जर पुढे गेलो तरच ही बाबासाहेबांना खरीखुरी आजच्या दिनी ही आदरांजली ठरेल असं या ठिकाणी मी माझं व्यक्त करतो. या ठिकाणी आलात सर्वजण, या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले त्याबद्दल सर्वांचं मी अभिनंदन करतो. सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने तमाम महाराष्ट्रातील सर्व आंबेडकरवादी पक्ष, संघटना, साहित्यिक, विचारवंत या सगळ्यांनी आपापल्या परीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपापल्या ठिकाणी विनम्र अभिवादन केलेले आहे. अनेक ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकंदरीत साहित्याची, विचारांची उजळणी या निमित्ताने झालेली आहे. या निमित्ताने अनेक प्रकारचे कठोर संकल्प सुद्धा आंबेडकरवादी जनतेने घेतलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक, शैक्षणिक, राजकीय भूमिका विशद करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाऊल खुणांवर यापुढे जाण्याचा संकल्पही या लोकांनी केलेला आहे. या निमित्ताने मला असं वाटतं की नवीन फळी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा घेऊन या पुढच्या काळामध्ये अत्यंत चौकसपणाने, अत्यंत प्रामाणिकपणाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक वारसा पुढे नेईल यामध्ये मला कुठल्याही प्रकारची शंका वाटत नाही. काळ बदलत असतो, काळानुसार परिस्थिती बदलत असते आणि माणसंही बदलत असतात. मागच्या 50 वर्षांमध्ये जी परिस्थिती होती ती आज नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीमध्ये असणारी परिस्थिती आज नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील अस्पृश्यांना, या देशामध्ये नाडलेल्या लोकांना न्याय मिळवून दिला. आज हा न्याय पुढच्याही लोकांना मिळेल अशा प्रकारचं बीज रोवण्याचा संकल्प या पिढीने केलेला आहे. आणि भविष्यामध्ये मला विश्वास वाटतो की आज जरी काही अंशी आंबेडकरवादी समाज हा मागे पडलेला असला तरी तो सिंहावलोकन करून पुढची मजल जोरात मारेल आणि निगरगठ्ठपणे, संघटितपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाऊल खुणावर चालेल याबद्दल मला शंका वाटत नाही. आजच्या दिनी मी आणि माझे सर्व सहकारी आणि आंबेडकरवादी जनतेमधील सर्व कार्यकर्ते अशा प्रकारचा संकल्प करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलेल्या
मार्गानेच आम्ही चालू. कुठेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना, त्यांच्या कार्याला कुठेही गालबोट लागणार नाही, अशा प्रकारचा संकल्प अभिवादनाच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी करतो. जय भीम, नमो बुद्धाय.